वाशिमच्या बस स्टँडवर एक जण भेटला आज. खूप दारू पिलेला होता. खूप म्हणजे मंदिराजवळ बसलेला होता वाशिमच्या बस स्टँडच्या आतमध्ये. लोक म्हणत, भाऊ सकाळपासून माणूस बसलेला आहे, त्याकडे पहा एकदा. तुम्ही रील काढणारे माणसा, तुम्ही व्हिडिओ काढता. लोकांनी तिथं मला पाठवलं. मी त्याला बोललो, म्हणलं भाऊ काय झालं रे तुला? म्हणलं काय झालं तुला? म्हणे भाऊ माझी बायको गेली म्हणे सासरवाडीमध्ये, आणि माझ्या बायकोची बहिणी, माझी सासू, माझ्या संसाराचा सत्यानाश करून टाकला त्यांनी. म्हणून सांगतो, अरे कोणाचा संसार चांगला चालत असेल तर गाडीत काड्या करू नका, त्याला जगू द्या. हे आज जे फाशा घ्यायले लोक, ते कशामुळे घ्यायले? हा, मग म्हणतात जवायानं आमच्या फाशी घेतली, जवाई दारुडा होता. अरे कशाच्या मायच्या भोसड्याचा दारुडा होता का देऊ? तुम्ही त्याला मजबूर करायला लागले फाशी घेण्यासाठी. मी काय म्हणतो, 100 दुश्मन परवडले, पण भाड खाऊ सासरवाडी नाही परवडली. म्हणून म्हणतो, भाड खाऊ सासरा आणि भाड खाऊ मेवना साला कधी नसावं, आणि गाडीत काड्या करणाऱ्या बहिणी नसावा. एवढं सांगतो मी. हे जे सत्यानाश चालू आहे संसाराचा, हे फक्त माय आणि बहिणी, जी बाई बहिणीच्या आणि मायच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तिचा सत्यानाशच झाला ना बाई. तुझ्या जिंदगीचं वाटोळं झालं. तुझ्या जिंदगीत कधीच चांगलं होणार नाही. कुठलं की लावलाच मायला फोन, हॅलो माय हागली मुतली काय झालं? अरे काय धंदे लावले. हे असं करू नका, एवढं सांगतो. फक्त नवरा ते नवरा असते म्हणून सांगतो. नवऱ्याशिवाय आयुष्यात कोणी कामाला येणार नाही तुम्हाला. आलं का लक्षात? म्हणून सांगतो, गाडीत गाड्या कमी करा आणि भाड खाऊ सासरवाडी जरा सुधरा. मातर चोदो शॉर्ट आहे.